नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला आज बघायचा आहे बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जो बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा थेरम आहे। आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये भरपूर वेळा आपल्याला विचारलेला आहे। तर बघा, या थेरमला कशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येईल आणि कशा पद्धतीने याला पेपरमध्ये लिहायचं तर ते बघू। तर बघा, सुरुवातीला तर आपल्याला ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे। तर बघा, या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे ते बघा। काय आहे स्टेटमेंट? या ठिकाणी बघा, ही जी लाईन आहे या साइडला काय आहे, पॅरलल आहे। स्टेटमेंटची सुरुवातच आहे, इफ अ लाईन अ पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड। बघा, या ठिकाणी ए बी ला पी ठिकाणी आणि एसी ला क्यू ठिकाणी काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे। देन लाईन डिवाइड्स, म्हणजे याचा अर्थ ही लाईन या साइडला डिवाइड करते सेम प्रोपोर्शन मध्ये। म्हणजे काय, एपी अपॉन पीबी इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी। तर सुरुवातीला बघा स्टेटमेंट काय आहे, इफ अ लाईन parallel two side of a triangle and intersect remaining two side in two distinct point, then line divides the sides in same proportion। तर या ठिकाणी काय म्हणणं आहे बघा, ही जी लाईन आहे या साइडला पॅरलल आहे, उरलेल्या दोन साइडला वेगवेगळ्या ठिकाणी इंटरसेक्ट करते पी आणि क्यू ठिकाणी। तर ही लाईन या साइडला जे इंटरसेक्ट करते त्याला सेम रेशिओ मध्ये डिवाइड करते। म्हणजे काय, एपी अपॉन पीबी इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी। तर या ठिकाणी नंतर तुमचं असते गिवन। तर गिवन बघा, डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसते, ही लाईन या साइडला काय आहे, पॅरलल आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार लाईन यल पॅरलल साइड बीसी। त्याच्यानंतर काय दिसते की ही जी लाईन यल आहे ही काय करते, ही लाईन यल इंटरसेक्ट करते ए बी ला या पी ठिकाणी आणि एसी ला क्यू ठिकाणी, म्हणून या ठिकाणी लिहिणार लाईन यल इंटरसेक्ट साइड ए बी अँड साइड एसी at point P and Q respectively। त्याच्यानंतर बघा आपलं असते टू प्रूफ। आपल्याला काय प्रूव्ह करायचं, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं, एपी अपॉन पीबी इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी। तर सुरुवातीला बघा स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहायचं, तर बघा, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड in two distinct point, then the line divide the side in same proportion। त्याच्यानंतर डायग्राम वरून आपल्याला काय लिहिता येते, गिवन लिहिता येते। त्याच्यानंतर काय असते आपलं, त्याच्यानंतर असते कन्स्ट्रक्शन। कन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय लिहिणार, तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण जॉईन करत आहे, कोणाला जॉईन करत आहे, पीसी आणि कोणाला बीक्यू। म्हणून या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं, जॉईंट केलं। कोणाला केलं, पीसी ला आणि कोणाला केलं, बीक्यू ला। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर असते आपलं प्रूफ। तर प्रूफ मध्ये आपण घेत आहे, काय घेणार आहे की ट्रायंगल एपीक्यू आणि ट्रायंगल पीक्यूबी, इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीक्यूबी। जर आपण हे दोन ट्रायंगल बघत असणार, एपीक्यू आणि पीक्यूबी, तर या दोन्ही ट्रायंगलचा जो व्हर्टेक्स आहे क्यू, हा दोन्ही मध्ये काय आहे, कॉमन आहे। आणि या दोन्ही ट्रायंगलचे बेस, एपीक्यूचा बेस एपी आणि पीक्यूबीचा बेस पीबी, हे दोन्ही लाईनवर एकाच लाईनवर काय करतात, लाईज करत आहेत। म्हणजे एपी आणि पीबी एकाच लाईनवर आहे एबी वर, म्हणून या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार, सेम असणार। ज्या पण वेळेस दोन ट्रायंगलचं व्हर्टेक्स सेम असेल आणि त्याचे जे बेस आहेत एकाच लाईनीवर जर लाई करत असतील, तर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार, सेम असणार। म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, triangle APQ and triangle PQB have
कॉमन व्हर्टेक्स, काय कॉमन व्हर्टेक्स क्यू अँड देअर बेसेस लाईज ऑन सेम लाईन, हेन्स बोथ ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे, सेम आहे. तर या ठिकाणी आपण दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा काय घेणार आहोत, रेशिओ. म्हणून या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, पी क्यू बी. तर या ठिकाणी काय येणार, एपी अपॉन पीबी, एपी अपॉन पीबी. आणि इथं काय लिहिणार, एरियाज प्रोपोर्शनेट टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. या ठिकाणी दिलं, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली बघा, आपल्याला घ्यायचं ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ए पी क्यू आणि कोणता घ्यायचा, पी क्यू बी. एरिया ऑफ ट्रायंगल इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी. या ट्रायंगल मध्ये सुद्धा बघा, ए पी क्यू आणि पी क्यू सी मध्ये पी व्हर्टेक्स कॉमन आहे आणि त्याचे जे बेस आहेत, पहिल्या ट्रायंगलचा बेस ए क्यू आणि क्यू सी एकाच लाईनवर आहे. कोणत्या लाईनवर आहे, ए सी. म्हणून या ट्रायंगलची देखील हाईट कशी आहे, सेम आहे आणि त्यांच्या एरियाची रेशो सुद्धा कशात येणार आहेत, बेसिस मध्ये. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार, ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी हॅव कॉमन व्हर्टेक्स. या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स काय आहे, पी अँड देअर बेसेस AQ and QC lies on same line. कोणती लाईन आहे, AC. Hence both triangle have equal height. म्हणून या ठिकाणी त्यांच्या एरियाचे रेशिओ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल्स टू काय येणार, AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. या ठिकाणी काय लिहिणार, एरियाज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. एरियाज करस्पॉन्डिंग बेस. या ठिकाणी देणार इक्वेशन सेकंड. तर बघा, लक्षात कसं ठेवायचं, सुरुवातीला एपीक्यू घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यासोबत कोणता घ्यायचा, पीक्यूबी. यांच्या एरियाचे रेशो घ्यायचे जे कशात येणार, बेसिस मध्ये. नंतर एपीक्यू ट्रायंगल त्याच्यासोबत कोणता घ्यायचा, पीक्यूसी. या ठिकाणी या दोन्हीच्या एरियाचे रेशो कशात येणार, बेसिस मध्ये. त्याच्यानंतर बघा की जर आपण बघत असाल की हे जो ट्रायंगल आहे पीक्यूबी आणि ट्रायंगल पीक्यूसी, या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो आहे पीक्यू. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस कसा आहे, इक्वल आहे. त्याच्यानंतर या दोन्ही ट्रायंगलची जी हाईट आहे ही काय असणार आहे, या दोन पॅरलल लाईन मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल ती या दोन्ही ट्रायंगलची काय असणार, हाईट असणार आहे. कारण की बघा, हा जे पीक्यू आहे या ट्रायंगलचा जो बेस आहे या पॅरलल लाईनवर आहे आणि ही साइड याला काय आहे, पॅरलल आहे. म्हणून दोन पॅरलल लाईन मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते ते काय असते, इक्वल असते. मग या ठिकाणी काय लिहिणार की इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, पीक्यूबी अँड ट्रायंगल पीक्यूसी बोथ हॅव कॉमन बेस. दोन्ही ट्रायंगलचा कॉमन बेस काय आहे, पीक्यू अँड द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल इज इक्वल. काय कारण आहे, सिन्स बेस लाईज ऑन पॅरलल लाईन. त्याच्यानंतर काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज कसं असते, इक्वल असते. कोणतं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू लाईन कसं असते, इक्वल असते. म्हणून या ठिकाणी बघा, हा जो ट्रायंगल आहे पीक्यूबी आणि पीक्यूसी, या ट्रायंगलचा बेस कॉमन आहे आणि हाईट पण कशी आहे, कॉमन आहे. याचा अर्थ दोन्ही ट्रायंगलचा एरिया ते पण कसा असणार आहे,
सेम असणार आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण, या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. या ठिकाणी देणार आपण इक्वेशन 3. तर बघा या इक्वेशन फर्स्ट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB. या ठिकाणी APQ आहे. इक्वेशन सेकंड मध्ये बघा या ठिकाणी पण काय आहे APQ. त्याच्यानंतर बेस मध्ये पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQB आहे आणि इथं काय एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे. पण आपण काय म्हणलं थर्ड इक्वेशन वर की या दोन्ही ट्रायंगलचे एरियाज कसे आहेत, इक्वल आहेत. याचा अर्थ इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड जी लेफ्ट हँड साइड क्वांटिटी आहे ही कशी असणार, इक्वल असणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणून या ठिकाणी काय लिहू शकतो आपण AP अपॉन PB आणि या साईडला काय लिहू शकतो बघा AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. हेन्स प्रूव्ह. जर आपण हा थेरम हा जे लेक्चर जर पूर्ण बघितलेला असेल आणि जर तुम्ही स्वतः एक वेळेस जर लिहून बघितलं तर हा थेरम तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणीच थांबू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.